नेपाळ पंतप्रधानांच्या घरावर गोळीबार, माजी पंतप्रधान थापा यांचं घर जाळलं. नेपाळचे पंतप्रधान ओली दुबईत पळण्याच्या तयारीत. वायएसआर काँग्रेसचं मतदान, भाजपच्या उमेदवाराला तेलुगू बिड्डा. सुदर्शन रेड्डी यांना आंध्रातूनच मतदान नाही. संख्याबळ असूनही भाजप उमेदवाराला धाकधूक, राधाकृष्ण यांचं नवी दिल्लीत देवदर्शन. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदान, उपराष्ट्रपती पदासाठी मतदान सुरू. बीआरएस आणि बिजू जनता दल निवडणुकीपासून दूर, बीआरएस आणि बिजू जनता दलावर काँग्रेसचा संताप. गोकुळच्या बैठकीत गोंधळाची शक्यता, गोकुळ दूध संघाच्या आजच्या वार्षिक सभेत महाडिक आणि मुश्रीफ गट भिडणार. आटली बाटली कचकन फुटली, गरिबाच्या पाठीवरून फिरायला लाज नाही वाटली. तारिक अनवर यांच्या वर्तनामुळे संताप, काँग्रेस खासदाराचा पूर पाहणी दौरा गरिबाच्या पाठीवर बसून. नाराजांच्या मनधरणीसाठी एकनाथ शिंदेंचे प्रयत्न, सलग दुसऱ्या दिवशी शिवसेनेची होणार बैठक. जेईई मधल्या स्कॉलर्सची आयआयटीकडे पाठ, परदेशी विद्यापीठ संशोधन संस्थांना विद्यार्थ्यांची पसंती. अव्वल आलेल्या 339 विद्यार्थ्यांबाबत माहिती उघड. त्र्यंबकेश्वर सोबत नाशिकलाही तीर्थक्षेत्राचा दर्जा हवाय, नाशिक महानगरपालिकेची राज्य सरकारकडे मागणी. आपला मिलिंद बघा कसा पुशअप मारतोय, एकदम कडक. वयाची 60 ओलांडलेल्या मॅचोमॅन मिलिंद सोमणनं दाखवली भाजप नेत्याला तंदुरुस्ती. अखेर गिरणा धरण 100% भरलं, चाणकापूर आणि हरणबारी दोन्ही धरणं तुडुंब.